नमस्कार, आपण पाहत आहात सांगोलची रणरागिणी न्यूज, आवाज जनतेचा। ग्रामीण तसेच शहरी भागातील जे गोरगरीब घरकुलधारक आहेत ज्यांना वाळूमुळे प्रचंड आर्थिक अडचण येत होती। वाळू महाग असल्यामुळे त्यांना घरं बांधण्यासाठी जे शक्य होत नव्हतं, ही त्यांची मागणी लहुजी पॅंथर सेनेनं लक्षात घेऊन दिनांक 12 मार्च 2025 रोजी सांगोला पंचायत समितीवरती एक विराट मोर्चा आम्ही संघटनेच्या वतीनं काढला होता। संघटनेचे मार्गदर्शक सन्माननीय अभिषेक भैया कांबळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला होता। या मोर्चाची प्रशासनाने तसेच सरकारने गांभीर्याने दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर सन्माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांनी तात्काळ सांगोला तालुक्यामध्ये घरकुलधारकांचा वाळू वाटपाचा विषय मार्गी लावण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने लहुजी पॅंथर सेनेच्या मार्फत जो मोर्चा घेण्यात आला होता त्याची दखल घेऊन आणि पाठपुरावा केला, त्याची दखल घेऊन जे प्रशासनाने वाळूची मागणी पूर्ण केली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो। तसेच सांगोला तालुक्यामध्ये एकूण 7331 असे घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। त्यापैकी सांगोला तालुक्यामध्ये एकूण 11 वाळूचे गट प्रशासनाने तयार करण्याचे निश्चित केलेले आहे। एकूण 11 त्यापैकी प्राथमिक अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये मांजरी, सरगरवाडी, गळवेवाडी, मेडसिंगी आणि हातीद। पुन्हा एकदा सांगतो, मांजरी, सरगरवाडी, गळवेवाडी, मेडसिंगी आणि हातीद हे पहिले 5 वाळूचे गट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत। ज्या घरकुलधारकांचा घरकुल ID हा पंचायत समितीला दिला जाईल त्यातून पुढे घरकुल ID पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार साहेब या 5 ठिकाणाहून वाळू उपलब्ध करून देतील आणि हा लहुजी पॅंथर सेनेचा लढा यशस्वी झालेला आहे।